वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल. पहिल्या दिवसामध्ये बघा प्रचिती मोटर्स हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय आणि आजच्या दिवसामध्ये बघावं लागेल कुठला संघ असेल. पहिली मॅच झाली आहे अग्री स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये भिलोजी स्पोर्ट्स ही मॅच झाली आणि भिलोजी स्पोर्ट्स संघाने या मॅचमध्ये एक विजय प्राप्त केला आहे. मॅच क्रमांक 2 आई जीवदानी त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी 11. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आई गावदेवी 11 संघाने जिंकला टॉस आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही सर्वप्रथम करतोय गोलंदाज आणि बॅटिंगचं आमंत्रण मिळालंय आई जीवदानी या संघाला. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल घडलाय आणि कौस्तुभ मेहर त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आपण त्यांचा एक या विभागामधील एक चांगले समालोचक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचा आवाज आपण ऐकलाय. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सध्या तर आमच्या समवेत जॉईंट झालेत चिराग पाटील. वेलकम चिराग सर, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या मॅचमध्ये. या मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सलामी जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडवरती आपण बघतोय भरत खुड आणि तसेच त्यांचा साथ देण्याकरता यज्ञेश भोईर. त्यांच्या विपक्षामध्ये बॉलिंग मार्क वरती सुमित तळेकर. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचला होते सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ टीम. पहिला बॉल या मॅचचा. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय. विकेटची हॅट्रिक जर सुमित तळेकर यांनी जर साध्य केली गेली या विभागामधील एवन जोडी परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. यावेळेस बॅकफुटवरती बेट करून चांगल्या प्रकारे कट केलंय. पॉइंटच्या फिल्डरला बीट केलंय. आउटफील्ड ईडन गार्डन पेक्षा सुपर फास्ट या मैदानावरती. बॉल गेलाय सीमा पार. आलाय दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. पहिला बॉल भले चांगल्या पद्धतीचा राहिला असं, पण दुसरा बॉल तो देखील चांगल्या पद्धतीचा होता, पण त्याच्यावरती जो आपण स्क्वेअर कट बघितला प्रथम दर्जाचा होता. यावेळेस फुल टॉस. त्याच्यावरती हा बॉल गोईंग अँड गॉन. षटकार. थँक्यू डीजे. बघा आमचे डीजे मास्टर आणि बॅटर भरत यांच्यामध्ये सिमिलर गोष्ट आहे. ते देखील बँड वाजवतात आणि अक्षरशः आमचे बॅटर देखील आता बँड वाजवायला सुरुवात करतायत. यावेळेस बॅकफुट वरती वेट करून हलक्या साधारण फक्त या बॉलला सेन्सिबल क्रिकेट खेळला गेला. पुश केलं गेलं. जेंटलमॅन पुश केलं गेलं. सिंगल धाव एकेरी धाव फलकावरती जोडली. त्या धाव फलक वाढला गेला. जाऊन पोहोचलाय 11 आकड्यावरती. यज्ञेश भोईर सध्या आपण त्यांना स्ट्राईक एंडवरती बघतोय. पाठीमागील वर्षामध्ये प्लेअर ऑफ द सिरीजचे मानकरी होते आणि कुठल्या संघामध्ये बघा आपण खेळत होते देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. भिलोशी संघामध्ये ते खेळत होते आणि पाठीमागील वर्षामध्ये प्लेअर ऑफ द सिरीजचे मानकरी होते. आग्री प्रीमियर लीग 2025 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी होते. याच मैदानावरती त्यांचा खेळ आपण बघितला होता, पण या वर्षामध्ये देखील चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आणखी एकदा कट केलाय. बॉल वेगवान गतीने चाललाय. थर्ड मॅन पॉइंटच्या मधून चालला वेगवान गतीने बाउंड्री लाईनच्या दिशेने. या बॉलला रोखणं अशक्य. बॉल गेलाय सीमा पार. आलाय आग्री प्रीमियर लीगचा दर्जेदार चौकार. जिच्यामुळे मी दुनिया बघितली ती माझी जन्मदाता आई, आणि जिच्यामध्ये माझी संपूर्ण दुनिया बघतो ती माझी एकली आई. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाची साली या समाप्तीने पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आई जीवदानी संघ जाऊन पोहोचला बिनगडी बाद 16 आकड्यावरती. बँडेज पट्टी असेल तर द्या प्लीज.
फर्स्ट एड बॉक्स वगैरे तुमच्याकडे असतील तर प्लीज द्या. बघा मित्रांनो, क्रिकेट देखील तुम्ही खेळा, पण त्याचबरोबर तुम्ही स्वतःची देखील काळजी करा आणि सातत्यपूर्वक स्वतःची काळजी देखील घेणं फार महत्त्वाचं. उन्हाचा तडाखा सध्या तर आपण बघतोय, अनुभवतोय, बरंच ऊन आहे. नियमित वेळेवरती तुम्ही पाणी देखील प्या. डिहायड्रेशन पासून तुम्ही वाचा आणि पाणी वगैरे पित असताना तुम्ही खाली बसून पाणी प्यायचंय. तमाम मायबाप प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. आगरी युवा प्रतिष्ठान त्यांच्या वतीने आयोजित आगरी प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरं आणि पर्व तिसऱ्यामधील या स्पर्धेचा दुसरा दिवस बघतोय. कालच्या दिवसामध्ये आपण तुकारामजी मांगेला सरांना ऐकलंय. आजच्या दिवसामध्ये आपण मृदुल मेहर यांना देखील आपण थोड्याच वेळामध्ये ऐकणार देखील आहोत. याच विभागामधील आमचे चांगले मित्र आणि चांगले समालोचक म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि त्याचबरोबर आपण कौस्तुभ मेहर यांचा देखील आवाज ऐकलाय या स्पर्धेकरता. आणि उद्याच्या दिवसामध्ये ग्रँड फिनालेसाठी आणि उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षक राज्य देखील मोठ्या संख्येमध्ये आमच्या समोर जोडले जातील. आणि आता देखील जे काही चिमुरडे बघा सध्या जर शाळा सुटली त्याच्यानंतर मॅचचा आनंद घेताना आपण त्यांना बघतोय. आमचे कॅमेरामॅन पूर्णपणे या गोष्टी कॅप्चर करतायत, कारण की पहिलं प्रेम जर आपलं असेल तर ते म्हणजे क्रिकेट आहे. क्रिकेटवरती आपलं नितांत प्रेम राहिलं आहे. या क्रिकेटच्या जगतामध्ये आपल्याला कित्येक असे मित्र मिळालेत, म्हणून आम्ही क्रिकेटला सर्वप्रथम जपतो. षटक क्रमांक 2च्या दिशेने आपण जाऊयात. प्रकाश कुडू आलेत बॉलिंग मार्कवरती. पहिलं षटक ते देखील फार महत्त्वाचं होतं. पहिल्या षटकामध्ये तब्बल ठोकल्या गेल्या त्या 16 धावा. प्रकाश यांना किमान या षटकामध्ये प्रकाश टाकावा लागेल. जर किमान या षटकामध्ये त्यांनी जर विकेट नाही घेतली तर किमान आपण जो स्कोर कार्ड आता 16च्या आकड्यावरती बघतोय, किमान तो 35 पर्यंत जाऊन पोहोचेल. याच्यामध्ये शंका नाही आहे, कारण की दोन्ही बॅटरने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. भरत कुडू यांनी बघा 1 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमध्ये आले. यज्ञेश भोईर ते देखील फक्त सिंगल जाऊन त्यांच्या बॅटमध्ये आली आहे. खोलू टप्प्याचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये खेळा. डीप लॉंग ऑफचा खेळाडू तैनात आहे. बॉलला फील्ड केला, 1 मिळाली. एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाहीये. अथरो चांगल्या पद्धतीचा बॉलला गॅदर करू शकले नाही प्रकाश, पण कुठलाही तो नुकसान होणार नाहीये, लॉस कुठल्याही प्रकारचा होणार नाहीये. महत्वाची मॅच असेल दोन्ही संघांकरता. जो संघ जिंकेल त्याला पुढे जाण्याची संधी मिळेल आणि पराभूत होणाऱ्या संघाकरता देखील आणखी एक संधी असेल. बिग मॅच पद्धतीने आपण मॅचेस खेळतो, तर एक मॅच पराभूत झाल्याच्यानंतर आणखी एक संधी तुमच्याकडे असते. बघावं लागेल काय घडेल. यावेळेस फटका चांगला सजवलाय. बॉल बिटवीन द गॅप चाललाय. खेळाडू धावतोय पण नाही, तो बॉलला नाही रोखू शकणार. बॉल गेलाय आर पार, सीमा रेषा पार. यज्ञेशच्या बॅटमधून आलाय चौकार. तुझे कपालीला ढिल्ला अगो हिल हिल्ला. थँक्यू डीजे. चौकार आला यज्ञेश यांच्या बॅटमधनं. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस आणखी एकदा बॅकफुटवरती बेट करून फक्त सेन्सिबल क्रिकेट. आणखी एकदा जनरलमॅन पुश करताना आपल्याला पाहायला मिळाले बॅटर यज्ञेश. आणि पाठीमागील वर्षामध्ये हेच यज्ञेश सध्याचे बॅटिंग करतात. प्लेअर ऑफ द सिरीजचे मानकरी होते आणि या वर्षामध्ये देखील आतापर्यंत त्यांनी दावेदारी पेश केली आहे. धावफलकाचा विचार केला, धावफलक वाढला गेला, जाऊन पोहोचले 22च्या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आणि दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली आहे सिंगल चौकार आणि त्याच्यानंतर आणखी एक सिंगल. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा बॉल चाललाय, निघून गेलाय. आलाय दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे.
षटक क्रमांक आपण दुसरा मार्गस्थ बघतो आणि या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. प्रकाश यांच्यावरती आक्रमण केलंय. ओव्हरचा पुढील बॉल पाय पकडण्याचा प्रयत्न केला गेला. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाच्या साह्याने दिशे दिली आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आलाय चौकार भरतच्या बॅट मधून. धावांचा पाऊस पडायला लागलाय. यावेळेस बॉल हवेमध्ये फटका फसलाय स्वतः बॉलर बॉलच्या खाली आणि झेल टिपलाय. विकेटचं पतन. पॉवर प्लेची होती आहे समाप्ती आणि या 2 षटकांच्या समाप्तीअखेरीस संघ जाऊन पोहोचलाय. आई जीवदानीचा संघ 2 षटकांच्या समाप्तीअखेरीस टोटली 30 धावा धाव फलकावरती. शिट्टी नाही पशीची शिट्टी. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न वर. अन पदर गेला न वर. वेलकम बॅक. ड्रिंक्स ब्रेक मैदान दरम्यान घेतला गेला आणि षटक क्रमांक 2 आणि पॉवर प्लेची होतीये समाप्ती आणि पॉवर प्लेच्या समाप्ती अखेरीस धाव फलक 30. एक मात्र विकेट गमावली गेली. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल होता आणि भरत यांना माघारी परतावं लागले आणि चांगल्या पद्धतीचा झेल आणि चांगल्या पद्धतीचा कमबॅक आपण प्रकाश कुडू यांच्या माध्यमातून बघितलाय आणि भरत यांचा विचार केला तर वैयक्तिक त्यांच्या बॅटमधून आल्या त्या 10 धावा. नवीन बॅटर मैदान दरम्यान दाखल झालाय दिनेश वजे. ते नॉन स्ट्राईक एंडवरती असतील आणि यज्ञेश ज्याने की आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे ते स्ट्राईक एंडवरती असतील आणि बॉलिंग मार्क वरती जय मात्रे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होणार आहे. महत्वाचं हे तिसरं षटक असेल. पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत बघा चांगली बॅटिंग झाली आहे. आई जीवदानी संघाने चांगली बॅटिंग केली आहे. यज्ञेश भोईर यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. सलामीच्या स्वरूपामध्ये मैदान दरम्यान आले होते. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आले आणि एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आला आणि वैयक्तिक धावांवरती ते खेळतायत. 20-20 आकड्यावरती आतापर्यंत ती नाबाद इनिंग त्यांनी खेळली आहे 7 बॉलमध्ये. यावेळेस फटका चांगला सजवला. बिटवीन द गॅप चाललाय. 2 खेळाडू धावतात बॉलच्या पाठीमागे. चांगली फिल्डिंग आपल्या टीम करता. धावा रोखल्यात. 2 धावा इझिली होत आहेत कंप्लीट आणि या 2च्या मदतीने धावफलक वाढले जाऊन पोहोचले 32 आकड्यावरती. यज्ञेश भोईर पाठीमागील हंगामामध्ये पाठीमागील वर्षामध्ये प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी ठरणार हा खेळाडू सध्या तर या स्पर्धेमध्ये देखील चांगलं प्रदर्शन करतोय. पर्व 3 त्याचा आम्हाला खूप गर्व आणि आतापर्यंत गौरवशाली बॅटिंग कोणी जर केली असेल तर यज्ञेश भोईर यांनी केली आहे.
हा फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, खेळाडू आहे डीप वरती. चांगली फिल्डिंग. आणि बघा साधारणपणे कित्येक वेळा मी असे फुलटॉस बॉल मैदानाच्या बाहेर जाताना बघितलेत. 100 पैकी किमान 95 फुलटॉस बॉल मैदानाच्या बाहेर जातात. आणि नशीबवान असतात गोलंदाज की त्यांची ते फुलटॉस बॉल देखील मैदान दरम्यान राहत आहेत. आणि स्वतःला देखील जय मात्रे नशीबवान समजावं लागेल की फुलटॉस बॉल खेळाडूच्या हातापर्यंत पोहोचलाय. नाहीतर सातत्यपूर्वक फुलटॉस बॉल मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटी करता जात आहेत. नशिबाची साथ आहे किमान गोलंदाजाच्या समवेत. यावेळेस आणखी एक फुलटॉस. यावेळेस काय घडलंय, पंच आपल्या जागेवरती तटस्थ उभे आहेत आणि बॅटर देखील मागणी करतायत. रेफर केले, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. बघा ज्यावेळेस हा बॉल फुलटॉस पद्धतीचा मिळाला आणि बॅटर देखील सांगतात की सर कमरेच्या वरती बॉल लागलाय, बघावं लागेल. आणि DBN नेटवर्क त्यांच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी क्लिअर केल्या जाईल. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी केलं जाईल. डिसिजन पेंडिंग असेल. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तत्पूर्वी ऐकत आपण डीजेला. माझे दिलाचे दरगान मनाचे स्वर्गान राणी ठेवीन तुला. माझे मामाचे मामेला काकाचे काकेला सांगून ठेवलंय घरा. फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचाने सांगितलंय. बघा मी आणखी एकदा नशीबवान सांगेन की जय मात्रे नशिबाची साथ सध्या तर तुमच्या समवेत आहे. 2 फुलटॉस बॉल आणि ते देखील 30 सर्कल पर्यंत देखील पोहोचले नाहीये. 30 देखील क्लिअर झालं नाही आतापर्यंत. बघावं लागेल. 2 फुलटॉस बॉलचा फायदा घेऊ शकले नाही दोन्ही बॅटर्स. पण आता काय घडेल, 2 वेळा बचावले, तिसऱ्यांदा बचावले जातील का बघावं लागेल. 3 बॉल आतापर्यंत चांगल्या पद्धतीचे डिलिव्हरी केले. जय मात्रे या इनिंग मध्ये कमबॅक करून दिला आपल्या संघाला. यावेळेस फुलटॉस आणखी एकदा चुकी घडली आहे. नो बॉल आणि त्याच्यावरती सिंगल म्हणजे या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. आणि पुढचा बॉल फ्री हिट्स आणि स्ट्राईक एंड वरती असणार कोण आता बघा. यज्ञेश भोईर पाठीमागील हंगामामधील प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी. आजच्या दिवसामध्ये सर्वात जास्त चांगली प्रभावशाली बॅटिंग करणारा यज्ञेश भोईर असेल स्ट्राईक एंड वरती. .35 35 धावा धाव फलकावरती. फ्रीटचा बॉल, फ्रीटचा बॉल, शॉर्ट बॉल आणि बॉल हवेमध्ये. मिस टाइम स्ट्रोक झालाय पण नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल बाउन्स होईल. एक मिळाली आहे, दुसऱ्या करता येण्याची नामी संधी होती पण नाही. एकाच धावेने समाधान व्यक्त करताय. जिथे दुसरी धाव उपलब्ध आहे तिथे एकाच धावेने समाधान मानलं गेलंय. कदाचित दोन्ही बॅटर्स वेगळा माइंडसेट असेल आणि त्याच अनुषंगाने एकच धाव घेतली गेली. धाव फलक वाढले, जाऊन पोहोचले 36-36 च्या आकड्यावरती. आई गावदेवी संघाने टॉस जिंकला होता आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला फिल्डिंग करायचे, बॅटिंगचं आमंत्रण आहे. जीवदानी संघाला मिळालंय. दोन्ही हाताने आतापर्यंत स्वीकारलंय. यावेळेस फटका चांगला सजवला. खेळाडू आहे त्या क्षेत्रामध्ये. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू जोपर्यंत बॉलला फील्ड केला गेला, थ्रो केला गेला, एकच धाव तिथे उपलब्ध आहे आणि एकाच धावेने समाधान व्यक्त करावं लागेल. षटक क्रमांक आपण तिसरा मार्ग असता बघतोय. बॉल आतापर्यंत कंप्लीट झाले, चिराग आम्हाला सांगतील. आणि 5 बॉल कंप्लीट झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट गो, शेवटचा बॉल शिल्लक. धाव फलक 37-37. स्टेप आउट करून पुढे आलेत. फटका फसलाय, बॉलच्या खाली खेळाडू आलेत आणि हा झेल टिपलाय. यज्ञेश भोईरला माघारी परतावं लागेल. विकेट. कारभारणीला चला स्पीडअप करा. वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करा. वेळ फार महत्वाची आपल्याकरता. आजच्या दिवसाला आपण उशिराने सुरुवात केली आणि तो टाइम देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. चला गावदेवी संघ फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका.
षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली. धावफलक 37 37 आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या 16 धावा. यज्ञेशने चांगली बॅटिंग केली, 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. षटक क्रमांक 2 प्रकाश त्यांचं देखील चांगल्या पद्धतीचं राहिलं, त्याच्यामध्ये 14 धावा आल्या आणि शेवटच्या बॉलवरती त्यांना विकेट मिळाली होती. आणि तसेच जय मात्रे 3 फुलटॉस त्यांनी बॉल डिलिव्हरी केले, तरी देखील फक्त आणि फक्त 7च धावा खर्ची पडलेत आणि 1 विकेट त्यांना देखील प्राप्त झाली. आणि या मॅच मधील पहिल्या डावामधील सर्वात मोठी विकेट यज्ञेश भोईरची ती विकेट होती, त्यांना ती प्राप्त झाली गेली. षटक क्रमांक इथून 4 ला सुरुवात होणार आहे. आणखी एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होत आहेत. कॅमेरामॅन एंड कडनं गोलंदाजी करण्याकरता सुमित तळेकर आले बॉलिंग मार्कवरती. सुमित यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर एवन जोडी या परिसरामधील परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार सुमित यांना दिला जाईल. नवीन बॅटर मैदान दरम्यान दाखल झालाय जितेश कुळू. स्ट्राईक एंडवरती आपण दिनेश यांना बघतोय. दिनेश वजे जास्त स्ट्राईक मिळाली नाही. हे 3 बॉल त्याने फेस केले, 3 बॉलमध्ये 2 धावा त्यांच्या बॅटमध्ये आल्यात. फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचं कार्य त्यांनी पार पाडलंय. चला स्पीडअप करा, वेळ फार महत्वाची आपल्याकरता. सुमित तळेकर यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर परेशदादा भोईर एवन जोडी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल गोलंदाजा करता. सुमित बॉलिंग मार्कवरती. सुमित यांचा पहिला बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये खेळा. डीप लॉंग ऑफचा खेळाडू इंटरेस्टेड आहे बॉलला पकडण्याकरता. बॉलला फील्ड केलाय, 1 धाव मिळाली. या दुसऱ्या करता इंटरेस्टेड होते, नाही मिळू शकणार. एकाच धावेने समाधान व्यक्त करावं लागेल. सुमित यांचा पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा राहिलाय. पहिल्या षटकामध्ये भलेही 16 धावा खर्ची पडले, पण दुसऱ्या षटकामध्ये त्यांना कमबॅक करावं लागेल. चला स्पीडअप करा. वारंवार आम्ही सूचना देतो तुमच्याकरता. स्ट्राईक एंडवरती जितेश असतील डावखुर हाताचा फलंदाज. आणि या टॉस टाइम मध्ये त्यांच्या कॅप्टनने सांगितलं की जितेशवरती आम्ही जास्त जिम्मेदारी देतोय. यावेळेस बॅकफूटवरती वेट करून हलक्या शताने फक्त बॉलला टॅप केला गेला. जितेश देखील संयमच्या समोर बॅटिंग करतायत. त्यांना माहिती या मॅचचा पहिला बॉल वैतिक मी फेस करतोय, तर चांगलं पवित्र त्यांनी इथून धारण केलाय. पहिला बॉल आणि डिफेन्स केलं गेलं, त्या बॉलवरती त्यांच्या माध्यमातून खातं खोललं गेलंय. धावफलक वाढले, जाऊन पोहोचले 39च्या आकड्यावरती. सुमित तळेकर आतापर्यंत चांगल्या प्रकारचा त्याने कमबॅक केलाय. यावेळेस फटका फसलाय. बॉल बराच वेळ हवेमध्ये. सुमित स्वतः बॉलच्या खालपर्यंत पोहोचलाय आणि कॅच ड्रॉप झालाय. इझी हा झेल होऊ शकला असता. आपण ते शॉर्ट मिड ऑफचे जे खेळाडू बघतोय त्यांच्याकरता इझी झेल होऊ शकला असता, पण किमान गोलंदाज करता सुमित करता झेल हार्ड होता. उलट धावणं आणि त्याच्यानंतर बॉल बराच वेळ हवेमध्ये त्याला जज करणं, कॅच पकडणं तितकं डिफिकल्ट होतं. त्या अनुषंगाने हा कॅच ड्रॉप झालाय. पण प्रशंसा करावी लागेल सुमित याचे की प्रयत्न त्याच्या माध्यमातून भरपूर केले गेले. 2 धावा इझिली प्राप्त होतात. धावफलक वाढला गेला, धावून पोहोचले 41-41च्या आकड्यावरती. दिनेश मध्ये 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आल्यात. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा कनेक्शन होत नाहीये. सुमित चांगल्या प्रकारचे गोलंदाज आणि चांगल्या प्रकारचा कमबॅक. पहिल्या षटकामध्ये 16 धावा सुमित खर्ची पडले, पण त्याच्यानंतर वैयक्तिक कोट्यामधील जे दुसरं षटक होतं संघाकरता 4थं षटक हाताळण्याकरता आले. 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची पडले. धावफलक 41. यावेळी दिशा भरकडली. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पंच वाईट करार करतात. आमच्या दिशेने खालीच सरवळतायत. धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचले 42-42च्या आकड्यावरती.
यावेळेस आणखी एकदा फटका फसलाय, पण नो मॅन्स लँड की खेळाडू पोहोचलेत ऑलमोस्ट आणि झेल टिपलाय. अप्रतिम दर्जाचं रनिंग कव्हर केले गेलं आणि त्याच्यानंतर सुपर झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन. दिनेश यांना माघारी परतावं लागेल. पाच बॉलचा खेळ संपला आणि धाव फलक 42-42 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल शिल्लक सध्या तर सुमित यांच्या स्पेल मधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. हार्दिक घरात नव्यानं दाखल झाला मैदान दरम्यान बॅटिंग करण्याकरता. हार्दिक किमान शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉलवरती तुम्हाला आक्रमण करायचं आहे. पण सध्या तर सुमित तळेकर यांनी मन जिंकलेत. त्यांच्या संघाचं मन जिंकलं त्यांनी. 42 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल तितक्या ताकदीने डिलिव्हरी केलाय. बॉल चाललाय वेगवान गतीने बाउंड्री लाईनच्या दिशेने. खेळाडू धावतात बॉलच्या पाठीमागे, पण बॉलला रोखणं त्यांच्याकरता अशक्य राहील. बॉल गेलाय सीमा पार. हार्दिकच्या बॅटमधून आलाय चौकार. षटक क्रमांक 4 ची होती समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्त्या केलीस आई जीवदानी संघ जाऊन पोहोचलाय 46-46 च्या आकड्यावरती. वेलकम बॅक. 4 षटकांची झाली समाप्ती. आई गावदेवी संघ आग्राची विनंती करतो, एक रिक्वेस्ट करतो तुमच्याकरता की वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करा. वेळ फार महत्वाची आपल्याकरता आणि आतापर्यंत बघा 30 मिनिटं झालीत. अर्धा तास झालाय आतापर्यंत इनिंग कंप्लीट झाली नाहीये. मग त्या अनुषंगाने आम्ही आग्राची विनंती करतो वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करा. ऑफिशियल पंच देखील तुम्हाला कॉल देतात वारंवार. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बॉलर कोण आहे शेठ? अरे बॉलर कोण आहे? बॉलर नाव काय? जितेश. जितेश. सिद्धेश घरात आले बॉलिंग मार्कवरती. सिद्धेश यांचा पहिला बॉल. चांगली फिल्डिंग आपल्या टीम करता धाबा रोखल्या. दुसऱ्या करता निघाले. रनआउटची संधी निर्माण झाली होती ऑलमोस्ट. चांगला थ्रो देखील आलाय. 2 धावा इझिली होतात कंप्लीट. बघा आपल्या काळामध्ये प्रकाश कुडू एक लेजंड क्रिकेटर राहिलेत आणि त्यांच्या विभागामध्ये आणि त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांचा काळ होता त्यावेळेस त्यांनी काळ गाजवलाय. कालीचरण या नावाने बरेच प्रसिद्ध होते आणि अक्षरशः प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे एक लेजंड क्रिकेटर राहिलेत. आणि सध्या तर त्यांनी देखील दावेदारी पेश केली. त्यांनी देखील चांगली फिल्डिंग केली गेली. यावेळेस फटका चांगला सजवलाय. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. बॉल गेलाय सरळ सीमा रेषा पार. लॉंगेस्ट षटकार 6. तिच्या विना कुणी सुद्धा नाही. कुणीतरी सांगा तिला
चांगली दिसते. जितेशच्या बॅटमधून षटकार आलाय. पहिल्या इनिंग मधील हा दुसरा षटकार आणि बऱ्याच वेळानंतर हा स्ट्रोक येताना बघितला आपण. 54 धावा दाखल करतील. या मॅच मधील या इनिंग मधील दुसरी सिक्स आहे आणि सध्या तर दुसरी सिक्स जर कोणाच्या बॅटमधून आली असेल तर जितेश. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून त्यांची ख्याती आहे. कॅप्टनने सांगितलं होतं की त्यांच्यावरती जास्त जिम्मेदारी दिली जाईल आणि आम्ही देखील डिफेंड राहतो त्यांच्यावरती. यावेळेस चांगल्या पद्धतीचा कमबॅक केलाय. सिद्धेश गरद यांनी कमबॅक केलाय. षटकार आल्याच्या नंतर कमबॅक डॉट बॉल. यावेळेस पावरती टाकलेला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाच्या साह्याने दिशा दिली आहे. चांगली फिल्डिंग आणखी एकदा चांगल्या फिल्डिंगचा स्तर आपण बघितलाय. रनआउटची दाट शक्यता आणि पोहोचलेत बॅटर. 2 धावा इझिली होतात कंप्लीट आणि या 2च्या मदतीने धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 56च्या आकड्यावरती. 56 रन ऑन स्कोर कार्ड. 56 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या जात आहेत. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावामधील. सन्माननीय आदरणीय नितेश दादा पाटील यांचे ते आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल बिटवीन द गॅप हा बॉल चाललाय. खेळाडू आहेत डीप वरती. लॉंग चेस असेल त्यांच्याकरता 2 धावा इझिली होतात कंप्लीट आणि या 2च्या मदतीने धावफलक वाढला जाणार आणि जाऊन पोहोचेल टोटली 58च्या आकड्यावरती. लास्ट गो शेवटचा बॉल आणि त्याला आणखी एकदा टाकावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. 59 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे सध्या तर. $59 59 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल पहिल्या डावामधील. शेवटचा बॉल फुल टॉस मिळालाय. फटका तर चांगला सजवलाय. एक मिळाली आहे. दुसरा करता निघालाय. यावेळेस आता रनआउटची दाट शक्यता आहे. 1+ विकेट असं धावफलकावरती अर्जित केलं जाईल. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस धावा जाऊन पोहोचतात त्या 60. आणि बघा या स्पर्धेकरता मृदुल मेहर आमचे चांगले मित्रांनी एक चांगले समालोचक या विभागामधील त्यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. पहिला डाव संपल्याने पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचते ते 60च्या आकड्यावरती. जिंकण्याकरता 61 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. नवापूर विभागामधील नवापूरचे सुपुत्र मृदुल मेहर या विभागामधील टॅलेंटेड समालोचक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि सध्या तर कॉन्टेंट क्रिएटर म्हणून देखील त्यांची ख्याती राहिली आहे. इंस्टाग्रामवरती देखील बरेच चर्चित राहतात मृदुल मेहर आमचे चांगले मित्र. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. वेलकम. जवळ ये नागडे मला एक चुम्मा दे नागडे.
सांगू आणि पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस 60 धावा बनल्यात आणि जिंकण्याकरता 61 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल आई गावदेवी या संघाला. आई जीवदानी संघाने सर्वप्रथम बॅटिंग करून बनवलं त्या 60 आणि 61 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. आणि तसंच कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील बदल घडला जाईल. कौस्तुभ मेहर आपल्या सोबत मायक्रोफोनवरती जॉईंट होत आहेत. आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली थँक्यू थांबवतो. थँक्यू. आदरणीय नितेशजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे या आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग 2026. आलेल्या सर्व खेळाडू आणि रसिकांचे हार्दिक स्वागत या आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या सीझन मध्ये आपण आहोत. जिकडे शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचं जिकडे कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आजचा दुसरा दिवस बिग बॅश फॉर्मॅट आहे. काल आपण बघितलं की बिग बॅश फॉर्मॅटच्या साह्याने एक संघ टॉप 3 मध्ये दाखल झाला, प्रचिती मोटार्स. आणि त्यामधून ग्रुप बी मधून आता 2 संघ समोरासमोर आहेत. आई गावदेवी आणि आई गावदेवी. 61 इज अ टार्गेट, 61 इज अ टार्गेट जे सेट केले गेले. आई जीवदानी आणि 60 धावा 5 षटकामध्ये उभारले होते आणि 61 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले आई गावदेवी या संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सुमित तलेकर आणि अनिकेत ही जोडी या 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. पहा, खूप महत्वाची मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं 75 धावा या मैदानावर डिफेंड झाल्या. त्याचं कारण होतं देवेश पाटील, मॅग्नकसन बॅटिंग, मॅग्नकसन बॉलिंग. एक ऑलराऊंडरचा खेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केला आणि कॅम्बाला स्पोर्ट्स हा संघ विजयी झाला होता. दुसऱ्या मॅच मध्ये आपण आवडल्यात. दुसऱ्या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना आई जीवदानी या संघानं 60 धावा उभारले होते. 5 षटकामध्ये 61चं टार्गेट ते सेट केले गेले. आई गावदेवी बॉलिंग, आई गावदेवी बॉलिंगचा संघ. सिद्धेश घरत आणि अनिकेत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला बॉलिंग, थोडीशी घाई करा. आपण भरपूर उशीर घेतलाय पहिल्या इनिंग मध्ये. प्लीज. कोल्हापूर गावचे सुपुत्र बॉलिंग ट्रॅकवर मिलिंद सज्ज होत आहेत. 61चा पाठलाग. पहिला बॉल ऑल सेट, पॉवर प्ले. पहिला बॉलला हलक्यात फक्त उडवून दिलाय. 1 2 3 4 बाउंड्री लाईन क्लिअर. चेंडू सीमारेषा पार. 4 धाब्याने इनिंगला सुरुवात. थँक्यू. कशा प्रकारे फटक्याला फक्त पुश करत असताना थोडीशी ताकद लावली आणि त्या ताकदीला फक्त पाठवून दिलं. ओ बॅटची टॉपेज
उंची गाठले क्षेत्ररक्षक इथं झेल सुटतोय. पहा इतकं मोठं जीवदान येणं, इतक्या सहजासहजी झेल सुटणं म्हणजे दडपण वाढवण्यासारखं. बराच वेळ हवेत होता, बराच वेळ चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षण वाट पाहत होता त्या चेंडूची, परंतु वाट पाहता पाहता चेंडू हातामध्ये आला नाही. हातात निसटला, झेल सुटला, जीवदान मिळालंय सिद्धेश गरतला. नेक्स्ट बॉल, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आमचे ऑफिशियल पंच पाटील सर आमच्या दिशेने वळतायत. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित करले आहे. 7 धाबा धावपलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. 61 इज अ टार्गेट. 2 चेंडू 7 धाबा. नेक्स्ट बॉल, पुन्हा तेच, पुन्हा तोच लेन लाईन आणि लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू वाईट चेंडू घोषित केलाय. धाबा धावपलकावरती 8 आहेत, वेगाने येत आहेत. पहिल्या चेंडूवर 4, 2 लगातार 2 अतिरिक्त वाईटच्या रूपाने धाबा. नेक्स्ट बॉलसाठी मिलिंद सज्ज होत आहेत. ओ आता थोडासा हलवार पद्धतीने चेंडू हाताळला होता, परंतु चेंडू थोडासा खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. येतोय डॉट बॉल. पहा सुरुवात चांगली आहे आतापर्यंत आई गावदेवी बॉलिंग्स या संघाची या 61च्या पाठलागला. नेक्स्ट बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू पुन्हा टॉपेच लागून हवेत गेला. क्षेत्ररक्षण यावेळी कुठलीही चुकी न करता झेल टिपलाय, संपलाय खेळ. पहिला विकेटचं पतन. सिद्धेश गरत बॅक टू द पवेलियन, गॉन. त्या नचीनं मारली मिठी मला, त्या नचीनं मारली मिठी, त्या नचीनं मारली मिठी मला, त्या नचीनं मारली मिठी. कमाल झाली कसरत आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली कसरत आली राणी मुखर्जी नटी. त्या नचीनं मारली मिठी मला, त्या नचीनं मारली मिठी, त्या नचीनं मारली मिठी मला, त्या नचीनं मारली मिठी. कमाल झाली थँक्यू. पहा थोडंसं बॉलरवर दडपण वाढलं होतं. वाढल्याचं कारण चौकार, 2 धाबा, अतिरिक्त धाबा इतक्या साऱ्या पहिल्या 3 चेंडूमध्ये घडल्या होत्या. परंतु त्यानंतर बॅटची टॉप पेच बराच वेळ चेंडू हवेत होता आणि अखेरकार शानदार दमदार झेल टिपला आणि मैदान सोडावं लागलं होतं. सिद्धेश गरत लाऊन साईडच्या दिशेने हलक्या हातानं फक्त पुश केलं होतं आणि सिंगल येते. धावसंख्या धावपलकावरती आतापर्यंत 9 धाबा धावपलकावरती आहेत. ठीक आहे, मी करतो. ठीक आहे, चालेल. तुमचं नाव काय इकडे पण मागे कटसाठी अपील केलं त्यांनी. कॅचसाठी रिव्ह्यू नसणार आहे. शेवटच्या चेंडूवर काय घडले? डॉट येतोय का? डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धाबा धावपलकावरती 61 याचं टार्गेट. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया थेट मैदानाच्या दिशेने. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये बरंच घडलं. चौकार, 2 धाबा, अतिरिक्त 2 वाईटच्या रूपाने धाबा, विकेट, सिंगल, डॉट डॉट इतक्या प्रकारे त्या 61च्या पाठलागला आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये घडलंय. 9 धाबा धावपलकावरती आहेत. जय मात्रे आणि अनिकेत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अशा वेळेला दुसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन गोलंदाज
यज्ञेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पहा आता या धावांचा पाठलाग की बचाव येणारी कालवेळ सांगणार आहे. इकडून जिंकणारा संघ खांबाला विलोजी स्पोर्ट्स खांबाला या संघासमोर 2 हात करणार आहेत. बिग बॅचचा फॉर्मॅट आहे आणि बिग बॅचच्या फॉर्मॅटमध्ये खेळत असताना तुम्ही पहिल्या मॅचमध्ये जर काय पराभूत झाला तर तुम्हाला अजून एक संधी असते. चला ऑल सेट. पहिला बॉल पहिलाच बॉल काय जबरदस्त चेंडू होता हल्लूवार पद्धतीने, परंतु थोडासा कट झाला आणि त्यामुळे लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 10 धाबा धावपलकावरती आहेत. पहा इकडून तुम्ही मॅचला कशा प्रकारे पाहता. 61चा पाठलाग आहे. अशा वेळेला पहिल्या षटकामध्ये आपण 9 धाबा बघितल्यात, एक विकेट गेले. आता इकडून तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला कशा प्रकारे बॅटिंग करायचे, तुम्हाला कशा प्रकारे बॉलिंग करायचे. आता ही बॉलिंग करत असताना तुम्ही कोणाच्या विरोधात किती धाबा बनवणार आहोत, किती धावा येता येता कधी विकेट येणार आहे, किती डॉट बॉल येणार आहेत, या सर्व गोष्टी आपण या मॅच मध्ये पाहणार आहोत. 2 धाबा धावपलकावरती अजून ऍड होत आहेत. धावसंख्या धावपलकावरती 12 धावा. आई गावदेवी समोर आई जीवदानी. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे या पुरापाड्याच्या ऐतिहासिक मैदानावर, जिकडे तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आगरी प्रीमियर लीग 3ऱ्या परामध्ये आले. हलक्या हातानं काय जबरदस्त चेंडू होता, फक्त सन्मान दिला चेंडूला सिंगलसाठी. गुलमोहर मैदान पुरापाडा आणि मैदानाचे आउटफील्ड जर आपण बघितलं तर इतक्या वेगाने आहे की चेंडूला फक्त तुम्ही ड्राईव्ह केला तर इतक्या वेगाने ट्रॅव्हल बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय. सिंगल येते. 13 धाबा. नेक्स्ट बॉल फुल टॉसला फक्त हलक्या हाताने पुश केलं होतं. क्षेत्र त्या ठिकाणी आहे. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करता करता 2 धाबा धावपलकावरती येते. खूप चांगली गोलंदाजी आहे. पहा आता विकेट गेल्यानंतर थोडंसं थांबवलं आणि थांबवत असताना आतापर्यंत 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. नेक्स्ट बॉल. ओ काय जबरदस्त चेंडू होता. हल्लूवार पद्धतीने चेंडूला हाताळलं होतं. थोडीशी गती कमी केली होती. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. येतोय डॉट बॉल. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावसंख्या धावपलकावरती 1-5. लॉस ऑफ 1 विकेट. 61 इज अ टार्गेट. नेक्स्ट बॉल. यज्ञेश सज्ज होत आहेत. पुन्हा तोच चेंडू होता. हलक्या हाताने फक्त पुश केलं होतं. पुन्हा चेंडू सिंगल साठी जातोय. खूप चांगलं आतापर्यंत षटक हाताळलंय. पहा पूर्णपणे बांधवून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलाय आई गावदेवी बॉलिंग्स या संघाला आतापर्यंत यज्ञेशने. आणि या षटकामध्ये पूर्णपणे फक्त 6 धाबा आल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन यज्ञेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. नेक्स्ट बॉल. ओ पुन्हा थोडीशी गतीमध्ये परिवर्तन. हलूवार पद्धतीने फटका एक्झिक्यूट करण्यासाठी आले होते, परंतु शेवटच्या आणि अंतिम क्षणाला बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्याने येतो डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपलकावरती 16 धाबा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज मिलिंद भोईर पुन्हा एकदा येतात बॉलिंग ट्रॅकवर, ज्याने पहिल्या मिलिंद घरत येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर, ज्याने पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या एका गड्याच्या मोबदल्यात. आता 2 षटकांचा खेळ संपलाय, जिकडे 16 धावा आहेत. 61 इज अ टार्गेट. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. अंकित पाटील आणि त्यांच्या सोबतीनं जय मात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता या धावा बनवत असताना पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 16 धावा आल्यात. सर्वात महत्त्वाचं षटक म्हणजे 3रं षटक. आता या 3ऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे 6 चेंडूमध्ये खेळ होणार आहे, किती विकेट येणार आहेत, किती डॉट येणार आहेत, किती मोठे फटके येणार आहेत.
मिलिंद सज्ज होत आहेत. मिलिंद घरत बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल. मिलिंदचा पहिला बॉल फ्लूक ऑफ द बॅट. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू गेलाय डायरेक्ट सीमारेषा पार. षटकार. खोई हुई सी अब सारी दिशाएं बदली हुई सी अब सारी अदाएं जागी उमंगे धड़क रहा है दिल सांसों में तूफान होठों पे रंग में आंखों में सपने थँक्यू. पायावरचा बॉल फ्लिक ऑफ द बॅट फ्लॅट स्ट्रोक. आणि काय जबरदस्त त्या फटक्याला एक्झिक्यूट करत असताना चेंडूला पाठवलं पहिल्याच चेंडूवर 6 धाबेसाठी. षटकाराची गरज होती. मोठ्या फटक्याची गरज होती. कारण धावफलक थांबलं होतं मंदावलं होतं आणि त्या धावफलकाला बळ देत असताना पहिल्याच चेंडूवर षटकार येतोय. अनिकेत पाटीलच्या बॅटमधून नेक्स्ट बॉल. मिलिंद अनिकेत समोर. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा चेंडू वरून बॅट खालून बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. येतोय डॉट बॉल. कमबॅक कडे जातोय मिलिंद. कमबॅक करणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला होता. 61 इज टार्गेट आणि आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती आहेत. मिलिंद पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. शफल ऑन द क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि पाटील सर आमच्या दिशेने वळतायत तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. 23 धावा 23 रन लॉस ऑफ 1 विकेट. आई गावदेवी बॉलिंगचा संघ आई जीवदानी या संघासमोर 2 हात करत असताना आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल मिलिंद पुन्हा एकदा. तोच फटका एक्झिक्यूट करायचा होता. थोडेसे शफल क्रॉस झाले होते परंतु डायरेक्ट हिट जर काय झाला असतं तर काम फिट झालं असतं. यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली आले होते परंतु तो हिट नाही झाला. तोपर्यंत 1 धाव धावफलकावरती येते. 24 रन 24 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. अनिकेतच्या बॅटमधून खूप चांगली आतापर्यंत धावा येत आहेत परंतु जयला सुद्धा तितकंच धावांना बळ द्यावं लागणार आहे. आणि मिलिंद 2 खेळाडू चर्चा करत आहेत. चर्चा महत्वाची आहे. चला सर्व काही क्षेत्ररक्षक लावले गेले. नेक्स्ट बॉल साठी पुन्हा एकदा मिलिंद सज्ज होत आहेत. फुल करायचं होतं परंतु चेंडू थोडासा खाली राहिला. पुन्हा येतोय डॉट बॉल. काय जबरदस्त बॉलिंग आहे पहा. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर पूर्णपणे बांधवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत. डॉट बॉल आणतायत आणि आता 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. तुम्ही 61चा पाठलाग करतायत आणि त्या पाठलागला फक्त 24 धावा धावफलकावरती आहेत. 3रं षटक मार्गस्थ आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा तोच हलुवार पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं. यष्टीरक्षक स्वतः येत आहेत चेंडू खाली तोपर्यंत 1 रन कंप्लीट. लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावफलकावरती येते. 25 धावा धावफलकावरती आहेत. पहा काय जबरदस्त बॉलिंग करतायत. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन करतायत. आकृष्ट पद्धत चेंडू हाताळतायत आणि त्यामधून थोडासा अडचणी वाढल्या दोन्ही बॅटरसाठी. बॅटला बॉल कनेक्ट नाही प्रॉपर होत. सर्वात मोठी चिंतेची गोष्ट राहिली गेली. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि पाटील सर आमच्या दिशेने वळतायत तोपर्यंत वाईट चेंडू पुन्हा एकदा घोषित केलाय. 26 रन 26 धावा धावफलकावरती आहेत. जगदीश भोईर पंच आहेत का? सॉरी क्षमा असावी. ऑफिशियल पंच जगदीश भोईर साहेब आहेत. नाही काही हरकत नाही. मॅच चालू ठेवा. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या 3ऱ्या षटकातील. कट केल्या चेंडूला पॉइंटच्या दिशेने चेंडू निघून चालला. 2 खेळाडू पाठलाग करतायत. कोण जिंकणार? बॉल जिंकलाय. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल असताना पॉइंटच्या दिशेने बाउंड्री लाईन क्लिअर. 4 धावा. हॅलो.
हॅलो. थँक्यू. महेशजी ओझे साहेब यांच्याकडून जे ट्रॉफ्या चमचुत्या ट्रॉफ्या पण पाहतोय, ज्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जे पंपशॉट केले गेले आहेत त्यांचे सुद्धा खूप आभार. काही देणगीदारांची नावं आपण घेणार आहोत. नितीन पुरकर, भावेश पाटील, सागर रिसॉर्ट, सचिन पाटील, नंदकुमार गरत सरपंच, भरत हॅलो. गरत पुरपडा, 12 बॉलमध्ये 31. दत्तप्रसाद कोल्हापूर, वासुदेव पाटील, रोशन लक्ष्मण पाटील खांबाळा, विकास तुकाराम पाटील विरार, रंजन वामन पाटील विरार, मंगेश भोईर पुरापाडा, विजय पाटील, देवराम पाटील अर्नाळा, यज्ञेश्वर पाटील सभापती, जय योगेश्वर डेकोरेटर्स, राजू पाटील, गोपी भोईर, अशोक पाटील अर्नाळा, विजय पाटील, किशोर पाटील, रमेश वझे, जगन भोईर, पाटील रिसॉर्ट, एकनाथ विठ्ठल पाटील, जयेश रघुनाथ पाटील, हरेश्वर पाटील, सुधीर मेहर, क्षितिज रिसॉर्ट, महेश भोईर, रणजित भोईर, काव्या घरत, विजय भोईर, खंडेराव घरत, महेश घरत, अतुल वर्तक, पराग मानकर, सखाराम महाडिक, राहुल घरत पुरापडा, वसंत मात्र, या सर्वांचे आभार ज्यांनी या आगरी प्रीमियर लीग साठी खूप साऱ्या, नंदकुमार घरत यांचं सुद्धा खूप खूप आभार, प्रभाकर भोईर यांचं सुद्धा खूप खूप आभार, नितेश पाटील, आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे देणगीदार म्हणजे महेश वझे, ज्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही या चमचमत्या ट्रॉफ्या जे पंपसेट केले गेल्यात या स्पर्धेसाठी, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. पहा मॅच कडे बोलतोय, 12-31 या इक्वेशन मध्ये मॅच आणून थांबले. आता या 12-31 मध्ये तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावा येणं गरजेचं असणार आहे. दोन संघ समोर समोर आहेत. दुसरी मॅच आहे, कोण खांबाला संघासमोर 2 हात करणार आहे. 12-31 दिनेश वझे नवीन गोलंदाज, चौथं षटक मार्गस्थ आहे. स्ट्राईक हँडला जय. बिग बॅटल 2 खेळाडूंमधील पहिला बॉल. 12-31 इक्वेशन. पहिलाच बॉल थोडासा खोटपणा चेंडू होता. यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय, तोपर्यंत वाईसच्या रूपाने धावसंख्या धावफलकावरती येते. पहा आता 11-31 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली गेले. अंकित पाटील आणि जय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अंकितला तो हमला करावा लागणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी नक्षत्र रिसॉर्ट कडून ती सायकल ती पंपसेट केली गेली, त्यांचे सुद्धा खूप मनापासून आभार. हो, वेगवान चेंडू, थोडा स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. येतोय डॉट बॉल. भरत कुडू यांच्याकडून सुद्धा बेस्ट बॉलर साठी कूलर देण्यात आलंय, त्यांचे सुद्धा मनापासून खूप आभार. पहा डॉट बॉल येतो. जितके डॉट येणार तितक्या अडचणी तुमच्यासाठी वाढणार आहेत. आता तुम्हाला कशा प्रकारे खेळ करावा लागणार. नेक्स्ट बॉल. हो, कट केले. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातो. सिंगलने तितकासा दबाव नाहीये बॉलरवर. तुम्हाला या मॅच मध्ये येण्यासाठी किमान 2 मोठे फटके तुम्हाला मॅच मध्ये पुन्हा आणतील. त्यासाठी तो खेळ मैदानाच्या आतमध्ये जय आणि अंकितला करावा लागणार आहे. परंतु दिनेशने काय जबरदस्त पहिले 3 चेंडू हाताळल्यात, फक्त 2 धाबा दिल्यात. नेक्स्ट बॉल साठी दिनेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. स्ट्राईक हँडला जय. दिनेशचा हा बॉल हलुवार पद्धतीने फक्त दिशा दिले आणि दिशा देत असताना बाउंड्री लाईन क्लिअर. चेंडू सीमारेषा पार. षटकार. भक्त मंडळीने पत्र पाठविले गणेश गल्लीला आणि पत्र थँक्यू. पहा वाचून कशा या प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. अखोट टपाचा चेंडू हलवार पद्धतीने हाताळला होता आणि जयने फक्त दिशा देत असताना थोडीशी ताकद लावली होती आणि ताकदीला पाठवलं होतं डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावेसाठी. इक्वेशन मॅच मध्ये काय बनलंय, येणाऱ्या 8 चेंडू मध्ये
23 8-23 या इक्वेशन मॅच आणून थांबले. नेक्स्ट बॉल 8-23 घुटना देख सिक्सर देख पुन्हा बाउंड्री लाईन क्लिअर चेंडू सीमारेषा पार षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. बॉल आणायचा आहे. व्हॉलेंटियर्स पहा, तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये वार केले आहेत, आम्ही पलटवार करणार आणि त्याच उद्देशाने जयच्या बॅट मधून लगातार 2 चेंडू मध्ये 2 षटकार आल्यात. मॅच मध्ये जयनी परत आणलंय, परंतु आता दिनेश वझेला थोडंसं कमबॅक कडे जावं लागणार आहे. पहिल्या 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या, आता लगातार 2 षटकाराने थोडंसं दडपण वाढलंय. मॅच मध्ये इक्वेशन कडे वळूयात. 7-17 या इक्वेशन मध्ये मॅच आणून थांबले. पहा, कुठे मॅच होती, कुठे बनली, कोणाच्या विरोधात बनली, कधी अटॅक केला, कधी पलटवार केला. आता हा पलटवारला थांबवतील का दिनेश? नेक्स्ट बॉल. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत जय करतायत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन हलुवार पद्धतीने पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर होता असं आमचे खलील सर सांगतायत आणि वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्या धावपल करते आतापर्यंत 7 मध्ये 16 या इक्वेशन मध्ये मॅच आणून थांबले. 7-16 शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन दिनेश वझे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. 7-16 बरेच हवेत चेंडू. लॉंग अप ने पकडला झेल, परंतु केले चुकी. डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर येत असताना अंपायरचा, आमच्या पंचांचा इशारा 6 धाब्यांसाठी. थँक्यू. पहा, नक्की काय घडले कळायला मार्ग नाहीये. झेल पकडला होता, परंतु पहा नक्की काय घडले कळायला मार्ग. झेल पकडला होता, परंतु कनेक्शन तितकं नव्हतं आणि त्या कनेक्शन मधून येत असताना कदाचित तो खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि त्यामुळे 6 धावा. परंतु मॅच मध्ये केला पलटवार. 3 षटकाराने संपूर्ण खेळ बदललाय. शेवटच्या आणि अंतिम षटका अगोदर जाण्या अगोदर इक्वेशन कडे पाहावं. 6-10 या इक्वेशन मध्ये मॅच आणून थांबले. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया थेट मैदानाच्या दिशेने. अरे हटा, चल अपना बजा. थँक्यू डीजे. फुलवाला कक्ष जो आपण खेळाडू कक्ष फुलवाला कक्ष तिकडे बनवला आहे. दादर फुल मार्केटला जाणारे सर्वांचे हार्दिक स्वागत. त्यांचा सुद्धा खूप मोठा हात या स्पर्धेसाठी आहे. पहा, मॅच कडे बोलतोय. 6-10 उघड्या डोळ्याने मॅच पहा. वडा मॅग्निफिसंट बॅटिंग बा मिस्टर जय. आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये काय घडणार आहे? जयने खूप चांगली बॅटिंग केले. 3 षटकार सिंगल डबलला कन्वर्ट करून आतापर्यंत 24 धावा जयच्या बॅटमधून आल्यात. परंतु शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये कोण आल्यात? बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल जितेश, फुल टॉस बॉल, हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. 38 सर्कल मध्ये खूप चांगली फिल्डिंग तोपर्यंत. 1 धाव. 9 मध्ये 5. पहा, मॅच आपण जर मॅच कडे पाहिलं तर 12-31 या इक्वेशन मध्ये मॅच आणून थांबली होती, परंतु त्या संपूर्ण खेळ 3ऱ्या षटकामध्ये बदलला, जिकडे 3 षटकार आले होते. आता 3ऱ्या षटकामध्ये जे काय घडलं ते सगळं विसरावं लागणार आहे. तुम्हाला येणाऱ्या 5 चेंडूमध्ये काय करायचं आहे? किती निर्धाव चेंडू, किती मोठे पटके. नेक्स्ट बॉल. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ कॅच. कोणी विचार सुद्धा केला नव्हता तिकडे क्षेत्ररक्षण आहे. काय जबरदस्त झेल टिपलाय. जितका फटका चांगला होता तितक्या एका हाताने त्या टमला पकडलं आणि फलंदाज बाद. मोठ्या विकेटचं बटन गॉन. थँक्यू. विनीत त्या ठिकाणी होते. बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने ते एका हाताने झेल त्याने टिपलाय. बार देखो, 1000 बार देखो. डीप बिन नेटवर्क, दिल बिंदास नेटवर्क पे काय जबरदस्त झेल टिपला होता. वाह,
आता इक्वेशन काय आहे? जयच्या विकेट नंतर दडपण वाढणार आहे, कारण की जयने केलेली बॅटिंग आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. 4-9 या इक्वेशन मध्ये मॅच आणून थांबले. अजूनही पाहू शकता त्या कॅचला तुम्ही कशा प्रकारे जितक्या फटका एक्झिक्यूट प्रॉपर केला होता त्याच रीतीने त्या प्रॉपर कॅचला एका हाताने पकडलंय. व्हॉट अ ग्रेट कॅच मग मिस्टर विनीत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतात मिस्टर प्रशांत भोईर. पहा आता प्रशांतवर दडपण आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात, परंतु जयने काय जबरदस्त बॅटिंग केली होती आणि जयची विकेट मेलवून आणले ती म्हणजे मिस्टर जितेशने. इक्वेशन मॅच मध्ये काय बनतंय? 4-9. 4-9 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत नवीन बॅटरसाठी मिस्टर जितेश. 4-9. नेक्स्ट बॉल. जितेश भोईर समोर प्रशांत भोईर. बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल विकेट. आता 4 येणार आहे. 4 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 4-9. 4-9 इक्वेशन समोर खेळला गेला. फटका लॉंग आपला क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. आता सलामीसाठी आलेले बॅटर अनिकेत अजूनही मैदानामध्ये आहे. अंकित पाटीलवर सर्वांच्या नजरा. आता अंकित पाटील कशा प्रकारे येणार 3 चेंडू मध्ये खेळ करणार आहे, परंतु 3 चेंडू मध्ये काय जबरदस्त आतापर्यंत बॉलिंग केले. 3 मध्ये 8. एखादा मोठा फटका शोधतोय समोर जितेश भोईर. एखादा डॉट बॉल शोधतोय, एखादा विकेट शोधतोय. आता यामधून कोणाचं दडपण वाढणार आहे, काय घडणार आहे आणि कोण विजयी होणार आहे? आई गावदेवी संघासमोर आई जीवदानी. 3-8. नेक्स्ट बॉल. ओ कट केलं. लेट कट केलं. चेंडू निघून चाललाय दान करत, परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा त्या ठिकाणी पोहोचतोय. लेट कटला खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा खूप चांगली होती आणि त्या ठिकाणी फेकी करत असताना तोपर्यंत 2 रन कंप्लीट. आता 2 मध्ये 6. 2-6. कोण षटकाराचा डंका फुटणार आहे, कोण विजयाचा फंक फुटणार आहे, येणारे कालवेळ सांगणार आहे. त्या अगोदर जितेश भोईर वाडा मॅग्निफिसंट बॉलिंग. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये या प्रकारचा षटक हाताळणं म्हणजे एक दडपण वाढण्यासारखं होतोय. 2 मध्ये 6. नेक्स्ट बॉल. ओ पायावरचा बॉल. दांडी गुल. फलंदाज बाद. आदरणीय सुमित तल्लेकर यांचं या ठिकाणी सुमित तल्लेकर आल्यात बॅटिंगसाठी. सुमित तल्लेकरने जर काय मॅच फिनिश केली तर कौशल भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. A1 जोडी परेश भोईर कडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. आता इतके पारितोषिक लागल्यात, परंतु सुमितला त्या मोठ्या फटकेकडे जावं लागणार आहे, त्या मॅच फिनिश कडे जावं लागणार आहे. परंतु जितेश वर सुद्धा सर्वांच्या नजरा असणार आहे. आतापर्यंत काय जबरदस्त षटक हाताळलंय जितेशने. 6-10च्या मॅचला आणून गुढे ठेवलंय. 1 चेंडू 6 धावांवर. विक्रम भोईर करून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक मॅच फिनिश केल्यानंतर. सुमित तळेकर साठी इतकी पारितोषिक लागल्यात म्हणजे आता सुमित तळेकर वर सर्वांच्या नजरा. समोर जितेश भोईर कडे सुद्धा सर्वांच्या नजरा असणार आहेत. A1 जोडी परेश भोईर कडून 1000 रुपयाचं पारितोषिक. चला थोडीशी घाई करा. चला ऑल सेट. कौशल भोईर कडून 500. ऑल सेट. जितेश समोर सुमित तळेकर. 1 चेंडू 6 धावा. एक चेंडू 6 धावा. मॅच फिनिश. सुमित तळेकर ठरला मॅच मधला हिरो. व्हॉट अ ग्रेट फिनिश. 9 चेंडू सुद्धा आहे, परंतु मॅच फिनिश केले. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त बाजी मारली. तुम्ही वार केले होते पहिल्या इनिंग मध्ये, आम्ही पलट वार केला आणि पलट वार करत असताना मॅच फिनिश केली. ग्रेट मॅच.
थँक्यू एक मिनिट थांबवतोय. थँक्यू. बिलोजी स्पोर्ट्स खांबाला कॅप्टन या दिवेश कॅप्टन या लगेचच टॉससाठी. आणि त्यानंतर आई गावदेवी बोलीन संघ कॅप्टनला पाठवा. तुझं सेलिब्रेशन होऊन जाऊ दे, त्या अगोदर कॅप्टनला पाठवा. टॉससाठी या 2 विनर संघ दरम्यान मॅच आहे. त्या अगोदर मॅच समरीकडे बोलणार आणि मॅच समरी पाहिल्यानंतर मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच कडे सुद्धा आपण बोलणार आहोत. सुमित तलेकर, आपण मुख्य मंचावर या. आपल्यासाठी पारितोषिक लावली होती, ती पारितोषिक आल्यात त्यासाठी